हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो, चव्हाण बंधू चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आजचा प्लॅन असा आहे की आता श्रावण चालू आहे. तर आता आपण निघालो आहे 12 ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंगला पावन झालेल्या पुण्यभूमी अर्थात भीमाशंकरला. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. केदारनाथच्या ब्लॉगला तर तुम्ही सपोर्ट करतच आहेच. केदारनाथचे पूर्ण व्हिडिओ म्हणजे सिरीज चालू आहे, तिथं तुम्ही बघतच आहे. त्याच्यानंतर हा भीमाशंकरचा ब्लॉग आहे, तर ह्याला पण नक्की सपोर्ट करा. आणि ब्लॉग आवडल्यास तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे, तर फटाफट सगळं लाईक शेअर बटन सगळं करून टाका. आणि व्हिडिओमध्ये असंच सपोर्ट करत राहा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला. आम्हाला एसटीचा प्रवास करायचा होता लालपरीचा, तर आम्ही करतोय आता. मी पप्पा ताई मी लालपरीने चाललोय खाली भीमाशंकरला. तर आम्ही पार्किंग नंबर 3 पाशी गाडी लावली पार्किंगला. आणि तुम्ही असे बघू शकता इथं तुम्हाला खाली भीमाशंकरपर्यंत सोडायला असे काही जागी टॅक्सी भेटतील आणि असे बस पण अवेलेबल यो. निशी दुख कायच दिसना. नो पार्किंग एरिया. अरे पुढं तरी वा. इकडे दर्शनाला जायचंय आणि इकडे आलो आपण बस स्टँडकडे. जाऊ दे अशा प्रकारे काही सगळे प्रवासी होते. आमचे मम्मी पप्पा पण होते, ताई पण. तर फायनली आम्ही आलतो. प्रवास केला थोडा का होईना, 3 किलोमीटर केला. आता परत जाता की बसने जायचं, एन्जॉय करायचं. खूप दिवसापासून इच्छा होती, पूर्ण झाली. हे आपले कंडक्टर राहतात सीट, आणि आम्ही इथून बाहेर पडता की नाही. दुःखच 0. अशा प्रकारे आपण एसटी मधून उतरून म्हणजे लालपरीमध्ये उतरून आता चाललो दर्शनाकडे, मंदिराकडे. सॉरी, बघू शकता अख्खं धुक्यामध्ये. इथं काय अशी दुकानं दिसतील. ओके. तर आपण आता लाईनीत थांबलो. तर ही लाईन आहे दर्शनाची, आणि तिकडून बाहेरची किंवा मुखदर्शनची. आता इथं आम्हाला खूप वेळ जाणार आहे, मॅक्झिमम
2 ते 3 आवर्स जाणार आहे, तर तुम्हाला सांगतो. आता वाजल्यात 2. बघू आता किती वेळात आम्ही बाहेर येतो. फायनली 6 वाजल्यात आणि आत्ताशी आम्ही मंदिराच्या परिसरमध्ये आलो. इथूनच दर्शन लाईन चालू. तुम्ही बघू शकता आत्ता वाजले 6:30 आणि आम्ही आता मंदिराचे म्हणजे आतमध्ये पाया बिया पडून मस्त तिथे आलो. खूप भारी दर्शन झालं. मंदिराचा कळस दिसून दर्शन घ्या. व्हिडिओ सगळे का दुःख झाले. तुमची घ्या ताई. मस्तपैकी दर्शन झालं. समोरच कळस दिसतोय. कळसाचं दर्शन घ्या. एक नंबर. काय धुका आहे बघू शकता तुम्ही. मंदिर पूर्ण धुक्यामध्ये गेलं. सगळी का धुकाच धुके. ऑन करे. 7 वाजल्यात. पूर्णच धुका झालं. मंदिर तेवढं दिसतंय बाबा त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये. आता आम्ही पेढे घेतो. प्रसाद घेतो थोडंफार. नुसती दर्शनाची लाईन मग अशी आम्ही हजतच होतो. सगळेच दर्शनाचे पेढ्याची लाईन आहे. की प्रसाद ते तुम्ही खाऊ शकता. मग अशा मी ह्या लाईनीत होतो. आता संपली. हा बस एकच बस. चलो. टाईम बघू शकता 7:30 वाजल्यात आणि पूर्ण आता रिकामी झाली. काहीच गर्दी नाही. धुकं पण आले. तर संध्याकाळची एवढी गर्दी नसते. दिवसभर असते. संध्याकाळचं जास्त लवकर दर्शन करू शकता तुम्ही. तर आता आपलं दर्शन वगैरे व्यवस्थित झाले. आणि आता वाजले 7:30 आणि आता आपण निघालो आहे घरी. अजून मंदिराच्याच परिसरापाशी हळूहळू वरती चढणार. तर बाहेर बघू काय भेटते. आपल्या टॅक्सी भेटते का बस. आता घरी. तर बघू शकता अख्खं धुकंही आहे. आम्ही मंदिराच्या वरती आलो तरी सगळीकडे बघा धुकंही आणि ताई गेली आता जरा थम्सअप घ्यायला. पुढंच बघू शकता तुम्ही काहीच दिसत नाही. इकडं पण काहीच दिसत नाही. तर आत्ता आलोय आपण बस स्टॉपपाशी. इथं सकाळी आपल्याला लालपरीने सोडलं होतं. मागं बघू शकता पूर्ण धुकाई आहे. अजून पण आता खूप धुकं आहे रात्रभर. आणि पुढं बघा धुक्याशिवाय काय होत नाही. आणि हनुमानची कथा
हे तुला घ्यायची का? गिफ्ट नाही घेतलं, लक्षात ठेव. हा असंच करतो प्रत्येक वर्षी. हा असंच करतो प्रत्येक वर्षी माझ्या. बरं. चलो चलो, गाडी पकडू. मला वाटतं आपल्याला टॅक्सीच पकडायला लागणार. बस तर दिसत नाही. दुःखच दुःख आहे. तर आता मी ही गाडी बुक केली. तर तुम्ही नॉर्मली आला तर ह्या गाडीत 10 जण बसवतात. ते एका पर्सनचे 20 रुपये. तर तुम्ही असं कधी पण आल्या तर तुम्ही गाडी अशी लांब लावली असेल 3 नंबर पार्किंग किंवा 4 नंबर किंवा खूपच लांब लावली असेल 5 किलोमीटर एवढी, तर तुम्ही हे करू शकता. आणि एस टीने जायचं म्हणलं लालपर्यंत तर ती चार्ज करते 10 रुपये. तर आता आपली पार्किंग गाडी इकडे लावलेली आहे. चला आता बघू. थांब थांब थांब. ताई बघू शकता तुम्ही, असा काही नजारा असतो तुम्ही रातचं आलं तर. म्हणजे सकाळी इथं पार्किंग करून दर्शन गेलं, रात्रीचं आलं तर गाडी शोधा कुठं लावली आपण. नाही, आपली सगुनी थोडी पलीकडे आहे. नुसतंच दुःख आहे. डेंजर कारभार आहे इकडे. पटकन निघाले. चढताना प्रॉब्लेम असतो ना.